विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा ज्या आमदारांवर संशय घेतला जातोय त्यांनी आता कारवाई विरोधात बोलायला सुरुवात केली आहे। काँग्रेसकडून एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा आरोप आमदारांनी केलाय। दुसरीकडे क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचं काँग्रेस नेते सांगू लागले। विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईवरून आता नवा वाद होण्याची शक्यता आहे। ज्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे त्या आमदारांनी कारवाईला आव्हान देण्याची तयारी केली आहे। इगतपुरीचे हिरामण खोसकर हे त्यापैकीच एक। संभाव्य कारवाई ही अन्यायकारक असल्याचा आरोप हिरामण खोसकर यांनी केलाय। विधान परिषदेत केलेल्या मतदानाची पडताळणी करावी असं आवाहन देखील त्यांनी केलंय। चेक करावं माझं म्हणणं काहीच नाही। ज्या अहवालामध्ये खरं मतदान केलेलं ते मतदान त्यांनी चेक करावं। अहवालाला काय माझे अहवालात माझे आहे का तुम्ही सांगा। जे मतदान दिलंय आमचं मतदान तर मराठीतून चेक केलं पाहिजे ना। आम्ही तर त्या नेत्याला चालन करू शकतो ठीक आहे। त्यांची नाराजी आहे, त्यांनी नाराजी व्यक्त केली, राग व्यक्त केला, त्याच्या पुढे आपण सामान्य माणसं आहे, परंतु कुठेतरी शहानिशा। वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनीही पक्षानं सांगितलं तिथंच मतदान केल्याचा दावा केलाय। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवरील कारवाईच्या अहवालावरील चर्चेसाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले दिल्लीच्या दौऱ्यावर आहे। या दौऱ्यात त्या आमदारांवरील कारवाईचं स्वरूप निश्चित केलं जाण्याची शक्यता आहे। काहीही झालं तरी कारवाई होणारच असं काँग्रेसचे नेते आता ठासून सांगू लागले आहेत। ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्या लोकांच्यावर कारवाई होणार, हे आता कोणीही थांबवू शकणार नाही असा आम्हाला विश्वास आहे। 12 तास जरी उलटून गेले असले तरी यावर कारवाई करायचा प्रस्ताव आम्ही एकमताने महाराष्ट्रातील नेत्यांनी तो आमच्या श्रेष्ठीकडे पाठवलाय। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना कारवाईची पूर्वकल्पना असेल, काँग्रेस आमदारांनी आपापली राजकीय सोय लावून ठेवली असेलच यात शंका नाही। 2 महिन्यांवर विधानसभा निवडणूक असल्यानं त्या आमदारांनी काय मार्ग निवडलेत हे कारवाईनंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे। नाशिकहून महेश महालेसह ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।